तर ठाकरेंच्या नागपुरातील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच उद्भवलाय। 18 जुलैला ठाकरे नागपुरातील राम मंदिरात रामरक्षा पठण करणार आहेत। रामरक्षा पठणानंतर मंदिरा शेजारील मैदानात ठाकरेंच्या सभेचं नियोजन आहे। त्याच मैदानात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। 22 जुलैला भाजपकडून महायज्ञ, त्यासाठी मैदानात मांडवही टाकलाय। भाजपने आधीच मैदान बुक केल्यानं ठाकरेंची सभा शेजारील रस्त्यावर होणार का हा प्रश्न आहे। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ आयोजित केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात या यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन आहे तुमचं? मुख्यमंत्री दुपारी बोललेलं आहे की मी त्या रामरक्षा पाठणाला येईल, फक्त उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पाठण म्हणजे पाठांतर करून यावं। गेल्या वेळी 2 बघा, ज्यांना रामरक्षा पाठांतराची एवढी चिंता वाटते त्या रामरक्षा पाठांतर करणाऱ्यांनीच राम मंदिर लुटलंय, मला माहिती आहे का? ज्यांना उत्तम रामरक्षा म्हणता येत होती, हेच राम मंदिरातले चोर निघाले। तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला हा सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहेत त्या चोरांवर कारवाई करा। त्यातले काही चोर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गृहमंत्र्यांनी ते पाहायला पाहिजे।